तर भाऊ काय काही बोला. सबस्क्राईब करा गाईस, सपोर्ट करा भाऊ. न्यू चॅनल आहे. थँक्यू भाऊ. आयटी वाले पूर्ण सपोर्ट करा. आयटी वाल्यापाशी जर हा व्हिडिओ गेला असेल जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करा. मी जे काय करतो ते बरोबर आहे का. नमस्कार मित्रांनो, तर माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आपण आलो एक नवीन ब्लॉग घेऊन तुमच्यासाठी. तर आजचा ब्लॉग असा आहे की आपल्याला रूम भाडं द्यायचं आणि पेमेंट वगैरे 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, झाली 7 तारखेला झाली. तर आज 4 दिवस झालं पेमेंट झाली आणि आपल्याला रूम भाडं द्यायचं, लाईट बिल सर्व मीचं ते सगळे. तर आज आपण जाऊ ATM मधून पैसे काढायला. मी भविष्यात म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये माझ्या आयुष्यामध्ये पहिली वेळेस पेमेंट आली आणि त्याचं विथड्रॉट म्हणजे आपण ATM पहिली वेळेस काढतो पेमेंट. तर आज बघू आणि कसं काढतात काय नाही, तर तुम्हाला दाखवलं ATM ला जायचा रस्ता आणि इथून जायचं. तर आता मी उठलोय, आता उठल्या ब्लॉग चालू करावं म्हणलं आणि केलं पण. आता आंघोळ करतो, आंघोळ केल्यानंतर भेटू आपण सीधा ATMच्या ATM मशीन जवळ. तर चला ATM मधून पैसे काढताना तुम्हाला दाखवतो. मी म्हणल्याप्रमाणे आंघोळ झाली आपली, आता आंघोळ झाली तर आपण निघू आता ATM मशीनकडे. तर ATM मशीन आपल्या थोडेच अंतरावर म्हणजे अर्धा किलोमीटर आपल्याला चालत जायचे आणि आता इथून चालत जायचा प्रवास थोडा दाखवतो. काय दाखवायसारखं असलं तर आपण निघू आता रूमच्या बाहेर. कुलूप वगैरे लावू आणि कुलूप लावून निघू बाहेर. चला आपली रूम. कुलूप वगैरे लावलं रूमला. चला आपण निघू आता सीधा ATM मशीनकडे. चला मित्रांनो, आपल्या लक्षातच नव्हतं टोपी आणायचं, तर सूर्य अजून तापलाय आपल्यावर लई. आता ऊन लई लागाले आणि टोपी आणल्या नाही, तर बघू आता काय होतं. आता आपण अजून भरपूर दूर आहे. चले आपण काही जास्त दाखवू शकत नाही. भैरवनाथ मंदिर आहे, इथून बी आपल्याला एक 400-500 मीटर जायचं आहे चलत. खूप ट्रॅफिक वगैरे आहे आणि चालल्यामुळं कॅमेरा लई हलते म्हणून व्हिडिओ चालताना काढत नाही. मार्केट आहे इकडे, वैजापूर तालुका आहे, संभाजीनगरचा तालुका. तर जाऊ SBI मध्ये. आता महाराष्ट्र शासन ATM आले, बघू ATM मध्ये आले. तर बघू आता ATM मधून पैसे काढून तुम्हाला सांगतो किती काढायचे आणि किती ठेवायचे मध्ये. तर आहेतच फक्त 7,000. तर मित्रांनो, आपले ITचे मित्र भेटले, सर्व वायर वेंचेतली पण. आणि हे पैसे टाकायला आलते ना आपण काढायला आल्या. विषय काय, मी अप्रेंटिस करतोय, माझा ITI झालेला आहे. ITI झालेला अनुभव आणि ITI चालू आहे त्यांचा अनुभव बघा. तर भाऊ तुम्हाला कसं वाटते ITI चालू आहे तर खर्च बिर्च दाबून होते ना. हो, तर भाऊ अजून अकाउंट मध्ये पैसे दाबून तिकडे फोन पे चालू करायसाठी परत पैसे टाकलेत. आणि मी एक आहे माझ्या आयुष्यातली पहिली पेमेंट ATM मध्ये काढायला आलो. माझं काही काढणं झालं नाही कारण समजतच नाही कसं काढावं. आणि हे याच्यावर लिहिले की यात पैसे संपलेत म्हणून. आता त्यावर काढल्यावर दाखवतो. पण लय भारी वाटलं, आपले मित्र भेटले ITचे कुठेही भेटले की मी बोलतोच, कारण मला ते काय खुशी काय माहिती नाही. ITला असताना मला पण भारी वाटायचं. ITI झाल्यावर तर भाऊ काय काही बोला. सबस्क्राईब करा गाईस, सपोर्ट करा भाऊ. न्यू चॅनल आहे. थँक्यू भाऊ. आयटी वाले पूर्ण सपोर्ट करा. ITI वाल्यापाशी जर हा व्हिडिओ गेला असेल जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करा. मी जे काय करतो ते बरोबर आहे का. तर आपण आता पहिले तर कार्ड टाकू. कार्ड टाकल्यानंतर सांगू किती काढायचे पैसे. आहे 7,000. ते असं एंटर टाकलं कार्ड. तर आपल्या आयुष्यातली पहिली पेमेंट कॅश विथड्रॉ केलेली आहे आपण. बघू आता कसे येतात नोटा कडक. पैसे नाही आले, काय झाले आता तरी तो कोणी नाही. ATM असलं काय तर म्हणत होतं आपण दुसऱ्या ATM काढत. लई वाढ झालं इथं, वेळ घातल्या तरी निघत नाही आहे. तर बघू आता दुसऱ्या इथं निघते का. सोमवार दिवस तरी बी गर्दी नाही, काही नाही, मस्त चालू आहे. ATM पैसे काढायचे. आयुष्यातली पहिली पेमेंट ATM काढतो. बघू काय होते काय नाही. तर आपण परत एकदा ट्राय करू, बघू निघले तर. खरंच आयुष्यात अशा गोष्टी लय होतात फर्स्ट टाईमलाच. विथड्रॉल पैसे अमाऊंट टाकू, नाही काय करू, अमाऊंट टाकू 5,000 टाकू. अरे यार, लास्ट ट्रान्झॅक्शन कॅन्सल्ड. टेक युअर कार्ड. यार घंटा झालं सर, तो इथं पैसे निघत नाहीत. काय पैशाच्या बाबतीत असं होतं. थँक्यू. कार्ड गेलं. कार्ड गेल्यानंतर रिमूव्ह युअर कार्ड चिप. येस. हो येस लावल्यानंतर इंग्लिश. विथड्रॉल 5,000. यस. सेट युअर पिन. काय पिन चुकतंय का काय होते काय माहिती. वा 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 वा, पैशाचा आवाज लय भारी आलाय. बघू आता पैसे येतात आपले. आले नाही पैसे, कुठे येतात पैसे. वा
नुसता राडा, पैसाच पैसा. अरे किती आले पैसे, बरोबर आले का? उचलल्याच्या नादात घेतले की नाही? तर मेजून बघू पैसे किती आहे. पैसा पैसा नुसता पैसा. क्या बोलती पब्लिक, एक वर्ष आयुष करायचंय. तर आपले हळूहळू सगळे ड्रीम सक्सेसफुल होतील अशीच आशा करतो. फक्त देवारी साथ दिली पाहिजे, तुमचा सपोर्ट असाच असला पाहिजे. तर आता आपण निघायला रूमकडे, खूप ऊन लागत आहे. तर रूमला जाऊन आराम करू, जेवण वगैरे करू. ब्लॉग डायरेक्ट 35 टायरला चालू करू डेपोमध्ये आल्यावर. तर तोपर्यंत चालू ठेवा, मी लगेच तुम्हाला दाखवतो एका सेकंदामध्ये काय होईल काय नाही. कंपनीचे परमित्र सगळे जीवलग सगळे आलेत. आता ब्लॉग म्हणजे लय भारी होणार आहे. काल 2 दिवस झालं कधी येतील वाटू लागलं. आता लय मस्त कपडे बिपडे बदलून बसले. आता कामाचे कपडे बिपडे बदलून बसल्या. आपला खूप हसवणारा मित्र गोपू आलाय रिटर्न. आता चांगले दिवस जाणार आहे तिथून पुढचे 2 दिवस तर करमलं नाही आपल्याला. तर बघू आता काय मस्ती झाली चहाच्या ब्रेकमध्ये किंवा जेवायच्या ब्रेकमध्ये. तर आपल्यासोबत गोपू आता एनी टाईम राहील, कारण लय हसी ते आपल्याला. दररोजच्या प्रमाणे आज पण बसा ते लागलेले आहेत. आणि आपला चहाचा ब्रेक झालाय. तर बाहेर भेटू मित्रांसोबत. तर चला, गप्पा बिप्पा खूप होते आपल्यासोबत. काय आपल्या डेपोच्या बाहेर राजहंस दूध एजन्सी म्हणून खूप भारी लस्सी भेटते. तर इथं काय पार्टी चालू आहे बघू. आणि तर मित्रांनो, आपण एका ब्लॉकमध्ये म्हणलं होतं शिर्डीची प्लॅनिंग भरपूर जोशमध्ये येऊन केल्या. प्लॅनिंगमध्ये बी म्हणलं होते की आपण जाणार, 100% जाणार. इथली काही मुखड्यानं तेच म्हणले होते जाणार ये ते, आणि ज्यांनी प्लॅनिंग केले तेच हागले आहेत. तर आजच्या ब्लॉगमध्ये आज 11 आहे, उद्या 12 आहे. 12ला आम्ही जाणार होत्या. तर आता जाणे कॅन्सल झाले. कॅन्सल झालं नाही, सुट्टी नाही भेटली आम्हाला. वीक ऑफ देणं थोडं वाढले म्हणून जाणार तर आहे, फक्त कॅन्सल काय झालं आहे तर दिवस वाढून. म्हणजे आम्ही आता पुढल्या रविवारी किंवा 1 दिवस काढून जाणार आहे. जसं वीक ऑफ भेटेल तसं. सुट्टी भेटली नाही, बाकी काही नाही. प्रवाशांची गर्दी खूप झाली. हां, गर्दी खूप झाली प्रवाशांची. चहाच्या आता ब्रेकमध्ये तर अशा गप्पा आमच्या चालू होत्या. तर आता जेवणाच्या ब्रेकमध्ये भेटू. थांबा. असं समजामध्ये जेवायची वेगळीच मजा. जेवणाची सुट्टी झाली, जेवण चालू आहे. आज परत आपल्याला आमरस आलेलं आहे. तिघाचे मेसचे डबे नाही, घरचे डबे आहे. असं डाळीचं पाणी घ्यावं लागते मेसवाल्याचे. आता सांगू शकणार नाही मेस कोणाची आहे, पण मेसचं खाणं आणि रूम सोडून राहणं खूप अवघड आहे. आणि एवढ्या कमी वयात. आणि आपल्याला भलं आहे, घरचा डब्बा आहे आपला डायरेक्ट. तर मित्रांनो, आपल्याला आता जॅक लावून एक टायर खोलायचं. एक टायर आलं 9131 गाडीचं. ही गाडी पुणे ते वैजापूर ते पुण्याला जाते. आता बघू आपण टायर पण खोलू, आणि टायर खोलल्यावर एकदा क्लिपमध्ये दाखवू सगळं. आता टायर खोलायचं आहे. हे आपलं टायर खोलून हे खोलून हे लावायचे. तर आता आपण खोलू आणि तुम्हाला दाखवू खोलल्यानंतर बसायच्यानंतर. तर आता बसू. आता कामात तेवढं काही ब्लॉग काही नाही बनवायचं. भरपूर मस्ती केली आणि ब्लॉग पूर्ण बघा तरच कळेल तुम्हाला. तर बनवून राहू. तर याच्यानं खाली जायचं आहे आपल्याला. ह्याच्यानं खाली जायची फिलिंग एवढी भारी आहे तुम्हाला आता काय सांगा. टायर करण्यामध्ये मजा काहीच आहे ना आम्हाला, फक्त ह्याच्या खाली जायची लय भारी मजा येते. लहानपणी बेरिंग गाडा ते 3 चाकी खेळून भारी वाटायचं. आता हे भारी वाटायचं. 4 चाकी आहे. हां, तर मित्रांनो, हे जॅक लावणे खूप मुश्किलचं काम राहते. आणि त्यात बरोबर जर नाही लागला तर पडायच्या त्यांच्या शक्यता जास्त राहतात त्या. आणि असं पहिलं वर करून घ्यायचं. वर केल्यानंतर जॅक तर तुम्हाला मी बाकीच्या ब्लॉकमध्ये चांगलं आवाज झाली. सगळेजण झोपत असतील. एस टीचा प्रवास कोणाकोणाला करायला आवडते खरं सांगा. तर आम्हाला एस टीचं काम करावं लागते. हे आम्हाला आवडते, एक चांगली गोष्ट आहे. एस टीत काम करायला भेटते अप्रेंटिसच्या नावाखाली. आणि भारी आहे अप्रेंटिस. प्रायव्हेट करण्यापेक्षा गव्हर्नमेंट ही कधी चांगलीच असते. चांगली आहे एस टीचं काम. आणि दुसरी गोष्ट, समजा छोटा मी ह्या बॅचमध्ये समजा छोटा मीच आहो. त्याच्यामुळं आज सगळ्याला दादा विदा म्हणून बोलावं लागते. आणि काय बोलायचं आपल्याला, कोणाकोणाला एस टीचा प्रवास आवडते आणि कोणाकोणाला जुनी गाडी लय आवडते का ओल्ड का नवीन, जसं की BS6 BS4 ह्यापैकी कोणती आवडते कमेंटमध्ये सांगा मला. आणि मी तुमच्या ऑल कमेंट्सला रिप्लाय राहील. आणि सांगा मी जे काय करालो एस टीचं काम तुम्हाला आवडतो का माझा ब्लॉग. जर आवडत असेल तर एक कमेंट करा. तुमची एक कमेंट आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तुम्ही जर एक कमेंट केली तर नवीन ब्लॉग दररोज येतील आणि दररोज काहीतरी नवीन होईल. तुम्ही म्हणण्याप्रमाणे होईल जर तुम्ही कमेंट केली तर. 70च्या कलमाला 70 आहे भाव. तर आपले परभणीचे 4 मित्र जे म्हणलं होतं ते आज आलेत आणि मस्तपैकी ते इंजनचं काहीतरी काम करालेत. तर गोप काय काम चालू आहे आपलं? इंजेक्टर बदलायचं.
हां ठीक आहे, इंजेक्टर बदलायचं आहे, काम चालू आहे. हे नव्हते तर खरंच आपल्याला करमत नव्हतं, आता आले आहेत, मस्त काम चालू आहे. तर एकदा यांच्याकडे जाऊन यावं म्हणून इकडे आलो आणि आपला ब्लॉग चालू केला. खूप भारी वाटलं आपल्याला यांना बोलवून ते. तर आता आपली ड्युटी चालू आहे. तर आपण काम करून सर्व व्यवस्थित सगळे कामं पार पाडलेत आणि आपण व्यवस्थित निघतोय आता घरला. तर मस्तपैकी गाड्याची अशी लाईन लागली, याच्या मागं पण सेम अशीच लाईन आहे. एका रेषेत गाड्या लागलेल्या आहेत, नव्या जुन्या सर्वच. याच्या पाठीमागे आणखी 2 लाईनी भाऊ. 2 लाईनी आहे अख्ख्या तालुक्याच्या बापू, बस इथंच आहेत. आता आपल्याला जायचं रूमवर आणि रूमवर गेल्यानंतर ब्लॉग संपून टाकू. काय 2 गोष्टी बोलून तसं जर आपण येऊ तर ही आपली रूम आणि आता रूमला आलोय आपण. रूमला येऊन आता तर झोपायची वेळ झाली आपली, आता झोपायचं आहे. आणि आजचा ब्लॉग खूप मजेशीर झाली. आपल्याला आयटीआय मध्ये आपल्या आयटीआयचे मित्र भेटले एटीएम मध्ये. एटीएम मधून पहिली वेळेस पैसे काढले, त्यानंतर अजून काय केलं, डेपो मध्ये मी मस्ती केली थोडीशी. आपले परभणीचे 4 रिटर्न पोरं आले, त्यानंतर खूप एन्जॉय केला आजचा दिवस आणि तुम्हाला नक्कीच आवडेल असं आशा करतो. पूर्ण ब्लॉग बघल्या धन्यवाद आणि कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. तर तुमचा लकी ओमॅन 007 ला असंच सपोर्ट राहू द्या मित्रांनो. आणि आज तुम्ही जर सपोर्ट केला तर दररोज असा ब्लॉग येत राहील. तर धन्यवाद तर पूर्ण ब्लॉग बघितल्याबद्दल. तर भेटून उद्या नवीन ब्लॉग मध्ये. तर लकी ओमॅन 007 ला सबस्क्राईब करा आणि काय बोलू अजून, जय महाराष्ट्र, जय हिंद.